नमस्कार सर्वांना। आज मी साखर आंबा बनवत आहे। तर साखर आंबा बनवण्यासाठी कैरी अगोदर मी स्वच्छ धुवून घेतल्यात। कलमी आंब्याच्या कैऱ्या घेतल्यात मी इथं, जेणेकरून साखर पण कमी वापरली तरी चालते। गावरान आंब्याच्या कैऱ्या जरा आंबट असतात। मी नेहमी कलमीचा आंब्याची बनवते, गुळांबा पण बनवताना किंवा साखर आंबा पण बनवताना। तर वर्षभर टिकतो जर का आपण अशा पद्धतीने केला। आज मी कमी केलाय, मी 4-5 किलोचा बनवून ठेवत असती। जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असले, आपण त्यांना जाम वगैरे देतोच ना। जर का आपण घरीच असा कैरीचा जाम म्हणून बनवून ठेवला तर मुलं पण खातात। आणि गावरान कैरीचा न करता कलमी आंब्याचा करायचा, म्हणजे लहान मुलांना जास्त तो आंबट पण नाही लागत आणि ते आवडीने खातात। आणि आम्हाला पण बाकीच्यांना सगळ्यांना आवडतो। तर मी आज कमीच बनवला। तर मी आता ही कैरी छान त्याला कट करून घेत आहे वरचं साल। तर बघू शकता कलमी आंबे एकच आंब्याचा बनवती मी आज, भरपूर झाला तो पण। तर मी जे साल काढलेत ना, ते सालाची सुद्धा मी भाजी बनवणार त्या वरच्या, ते पण फेकून नाही देणार। आणि किसणीची जिकून बारीक साईट आहे तिकून मी किसून घेतला। तर ही जी कैरी आहे ना, तिचा शिजायला म्हणजे आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा लवकर पण बनवतो, म्हणजे गॅसची पण बचत। आता सध्या गॅसचा पण तर प्रॉब्लेमच आहे। गावरान कैरीला वेळ लागतो शिजायला, ही कैरी तेव्हाच नरम पडते। तर जेवढा खीस होतो त्याच्या अर्धी मी साखर वापरली, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। तर माझा जेवढा खीस झाला मी त्याच्या अर्धी साखर टाकली त्यात। तर आणि परत मी तूप वापरलं, 1 चमचा तूप टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये, कढई गरम झाली की। आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 4 लवंगा टाकलेल्या आहेत। लवंगा आणि दालचिनी टाकल्यामुळं आपला जो साखर आंबा आहे तो वर्षभर टिकतो फ्रीजमध्ये। तर आता मी ते टाकून घेतलं आणि नंतर खीस टाकला। तर लवंग आणि दालचिनीचा तुकडा आठवणीने टाकायचाच। तर नक्की एकदा अशा पद्धतीने साखर आंबा तुम्ही ट्राय करा, किंवा तुम्ही कसं करता ना कमेंटमध्ये मला सांगा। तर मी सगळा खीस टाकून घेतला आणि आता छान त्याला मिक्स करून घेतलं। तर खूप छान झाला होता। आणि मी आज ना म्हणजे कलर नाही वापरला, मी फूड कलर टाकत असती पण आज ना नाही टाकला, मला मिळालाच नाही, म्हणजे मी ठेवला कुठं ना, मी विसरून गेली। आणि आता मी 5 मिनटं त्याला म्हणजे हलवून घेतलं, छान शिजला तो। त्याच्यानंतर मी साखर टाकलेली आहे। तर साखर टाकल्यावर पण बराच वेळ मिक्स करून घेतलं। तर एक माझं मी सांगते की मला असं वाटलं की कलमी आंब्याचा आहे ना लवकर झाला गावरान कैरीपेक्षा। तर लवकर शिजला, म्हणजे वेळ कमी लागला। तर साखर टाकल्यावर मी छान त्याला मिक्स करून घेतलं आणि कमी आंबट पण झाला होता, छान झालता। छान त्याला मिक्स करून घेतलं, त्याला स्वतःचाच कलर छान आला, त्याच्यामुळं काही कलर टाकायची गरज मला नाही वाटली। तर साखर टाकलं तर थोडंसं म्हणजे हे झाला, तो पाणी सुटतंच ना। तर बराच वेळ सारखा हलवून घेतलं मी आणि थोडा मोठा गॅस केला होता। तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे। जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करत जा चॅनलला, आणि कमेंट करा की तुम्ही कसा बनवता। तर बघू शकता आता झालेला आहे तयार। तर मी गॅस पण बंद केला, घट्ट झाला तो। आता मी गॅस बंद करून टाकलेला आहे। तर थंड झाल्यावर अजूनच म्हणजे त्याला घट्टपणा येतो। तर तयार आहे आपला साखर आंबा, चपातीसोबत खूप छान लागतो। आणि बघा एकदा नक्की ट्राय करा, लहान मुलं असली ना तर त्यांना तर खूपच आवडतो। तर फ्रीजमध्ये करून जर ठेवला तर वर्षभर टिकतो, जर का आपण त्याच्यामध्ये लवंग आणि दालचिनीचा थोडंसं वापर केला तर। आणि गुळ आंबा पण मी बनवेल तेव्हा नक्की व्हिडिओ शेअर करेल तुमच्यासोबत। आता सध्या तरी मी थोडाच बनवला। तर मी जवळून दाखवत आहे, बघू शकता खूप छान कलर आलेला आहे। त्या कैऱ्या खूप छान होत्या।
कधी कधी म्हणजे आपल्याला कैरी पण भेटत नाही चांगली. मी त्या दिवशी मार्केटमधून आणलेली तुम्हाला दाखवली होती, लोणची बनवली होती त्या दिवशी मी, तर खूप छान भेटली होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. बाय.